टोरस गुंतवणूक कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका पाहायला मिळतोय। कंपनी मुंबईसह सर्व शाखांना टाळे ठोकून फरार झालेली आहे। गुंतवणूकदारांनी 10% पैसे परत मिळण्याच्या आमिषानं ही गुंतवणूक केलेली होती, आपले पैसे गुंतवलेले होते। मात्र या कंपनीने आता आपल्या सर्व कार्यालयांना टाळे ठोकलेले आहेत आणि पलायन केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, मुंबईतून ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। टोरस गुंतवणूक कंपनीने गुंतवणूकदारांना झटका दिलेला आहे। आपल्या शाखांना टाळे ठोकून या ठिकाणचे कर्मचारी हे फरार झालेले आहेत। प्रथमेश, आपण दादर येथील टोरस कंपनीच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी जर दृश्य पाहिली तर आज सकाळपासूनच हे सर्व गुंतवणूकदार आहेत ते आता टोरस या गुंतवणूक कंपनीच्या बाहेर येऊन थांबलेले आहेत। गेल्या 12 ते 11 महिन्यापासून ही कंपनी आहे ते मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये काम करत होती आणि याच्यामध्ये नागरिकांना पैसे गुंतवण्यासाठी सांगितलेलं होतं। तर याच्यामध्ये 8, 9 आणि 10 अशा टक्केवारीमध्ये हे जे त्यांना पैसे आहेत ते परत मिळणार होते असं देखील सांगितलेलं होतं। तर त्यातच आज काहींचा जो पहिला हप्ता होता तो पहिला हप्ता मिळणार असल्याचं सांगितलेलं होतं, परंतु तो पहिला हप्ता न मिळाल्या कारणाने या ठिकाणी सर्व नागरिक आहेत ते आता जमलेले आहेत आणि जे आपले पैसे आहेत ते गुंतवलेले पैसे आहेत ते परत घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। मोठी गर्दी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। काही गृहस्थ आहेत ज्यांनी पैसे गुंतवलेले होते। किती रुपये जाणून घेऊया, किती रुपये होते, कधी भरलेले होते आणि काय सांगण्यात आलेलं होतं? काल 1 लाख रुपये मी भरले, तेव्हा आम्हाला 11% होते आणि आज 10% होतं। तर रात्रीपासून बंद झालंय सगळं, काय आम्हाला कळालंच नाही याच्यामध्ये काय झालंय करून। तुम्हाला काय डॉक्युमेंट देण्यात आलेले होते का, या संदर्भात काही सांगण्यात आलेलं होतं का, काही कागदपत्रांचा व्यवहार करण्यात आलेला? ना, एक कागदपत्र ते आम्हाला द्यायचे, त्याच्यावर ते सगळं आमचं अमाऊंट लिहिलेलं असायचं आणि ID नंबर वगैरे राहायचे आमची, बस तेवढंच होतं। बाकी त्याच्यात पुरं ते लोक काय ते कितना रुपया था? मैंने 70,000 भरा था अपना। 70,000 में बोले थे कि 8% 10% आएगा जो भी है। तो हालांकि ना अभी तक के पैसा तो नहीं आया अभी तक के। अगर कोई ऐसा है इसमें तो आके बात करना चाहिए। अगर किसी को भी ऐसा है कोई इसमें बचा हुआ है, बाकी है, तो उसको आके बात करना चाहिए कि हाँ भाई ये पब्लिक के सामने उसको आके अपना जवाब देना चाहिए ताकि पब्लिक को आश्वासन मिल सके। 12 लाख भरलेले होते आणि काय सांगले आता कंडिशन काय आहे? आता या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलणं केलं का? काय ऑफर देण्यात आली? नाही, कोणी अपडेट दिलेली नाहीये, कोणी काय सांगितलेलं नाहीये आणि गेल्याच आठवड्यात 12 लाख भरले आणि गेल्या आठवड्याचे म्हणजे त्याच्या अगोदर पण पैसे भरलेले, तेच आठवड्याचे गेल्या आठवड्याचे पण पैसे आले नाही आणि हे म्हणाले एक साथ पुढच्या आठवड्यात येणार तुमचे आणि ह्या आठवड्यात डायरेक्टली ही न्यूज आली अशी। आता काय परिस्थिती आहे? तुम्ही किती रुपये गुंतवलेले होते आणि या ठिकाणी आले? मी नाही टाकले, आपल्या मित्र वगैरे टाकलेत, कोण 10,000 टाकले, कोण 20,000 टाकले। आता कोणाला आलं कोणाला नाही आलं, आताच रिसेंटली टाकलेत 10-20,000 रुपये भरलेले आहेत का या ठिकाणी पैसे? 20,000 काय सांगण्यात आलेलं होतं? या ठिकाणी कालच टाकले होते आणि आज हे असं झालं। त्यामुळे ते बोलले व्याज भेटणार तुम्हाला 8,000 रुपये, पण ते काय ते आता प्रॉब्लेम झाला असं। नक्की आपण पाहू शकतो अनेक नागरिक आहेत त्यांचे पैसे गुंतवलेले। काका, किती रुपये होते, किती रुपये गुंतवलेले होते? पैसे गुंतवलेले फेब्रुवारीत समजलेलं आम्हाला लोकांना, पण हे बापू आहे हे सगळं माहिती असताना पण लोक इथे बसून इथे का आम्ही का पैसे माझे 5 लाख टाकलेले मी, माझे जे गळ्यातलं वगैरे होते ते ठेवून मी पैसे भरले, क्रेडिट कार्ड वगैरे मारून। 1 महिना आले आणि त्याच्यानंतर आलेच नाही। पाठपुरावा केलेला होता का? आज काय सांगण्यात आलेलं आहे? मला आज असं माहिती झालं की बंद झालं म्हणून मी आली, फक्त बाकी काय नाही। पोलिसांमध्ये तुम्ही गेलेला आहात का? तक्रार दिलेली आहे का या संदर्भात? पोलिसांनी काहीच नाही, फक्त येऊन मी इथं बघते उभं राहून। तक्रार करणार आहात का पोलिसांमध्ये? कारण तुमची आर्थिक फसवणूक झाली। हा, फसवणूक जर झालेलीच आहे, तक्रार तर करावीच लागेल ना। परिस्थिती पाहतोय, मोठा या ठिकाणी गुंतवणूकदारांचा वर्ग आहे तो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि याच ठिकाणी ही जी टोरस कंपनी आहे, ज्या टोरस कंपनीवरती आपण पाहू शकतो की आता नागरिकांची याच गेटवरती गर्दी झालेली आहे आणि या गर्दीतून एकूणच जवळपास 10,000 20,000 ते 80 लाखांपर्यंत नागरिकांनी आहेत ते या ठिकाणी पैसे ते गुंतवलेले होते आणि हेच गुंतवलेले पैसे ते आता परत न मिळाल्यामुळे, त्याचा हप्ता परत न मिळाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केलेली आहे।
आहे, काहींच्या हातामध्ये डॉक्युमेंट देखील आहेत की जे मोबाईलवरती घेऊन ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। परंतु आपण जर या कंपनीचं शटर पाहिलं तर शटर देखील बंद आहे। असेच फक्त दादर नाही तर दादर, नवी मुंबई यासोबतच कल्याण आणि कांदिवली येथील अनेक जे टोरेसचे अन्य ब्रांचेस आहेत त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती आणि मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। कंपनीकडून अजून काहीही जे आहे ते सांगण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। प्रथमेश, नक्कीच निखिल, मोठ्या प्रमाणावरती टोरस गुंतवणूकदार कंपनीकडून आता या नागरिकांची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि हे सर्व नागरिक आता या कंपनीच्या कार्यालयाबाहेर जमलेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।